आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि त्यांच्याच विचारांवरती कार्यरत असलेले ठाण्याचे RPIचे नगरसेवक रामभाऊ तायडे यांची आज आपण एक मुलाखत घेणार आहोत. रामभाऊ तायडे सर, तुमचं खूप खूप स्वागत. सर, काय सांगाल, समाजकारण करता करता राजकारणात आलात, याबद्दल काय सांगाल सर? समाजकारण करता करता मी राजकारणामध्ये आलो, कारण समाजकारण आणि राजकारण करत असताना हे दोन्हीची सांगड असणं गरजेचं आहे. आणि मी रामभाऊ तायडे 90% समाजकारण करतो आणि 10% राजकारण करतोय. कारण ठाणे शहर जिल्ह्यामध्ये जो आम्ही बाबासाहेबांचा विचार घेऊन आम्ही चालतो आहोत आणि ह्या विचारांनी आम्ही एक संपूर्ण ठाण्यामध्ये जिल्ह्यामध्ये ह्या विचारांचा आम्ही एक महापूर आम्ही नेत आहेत बाबासाहेबांच्या विचारांचा. आणि हाच विचार आम्ही पुढं नेणार आहोत आणि येणाऱ्या ह्या काळामध्ये संपूर्ण जो बाबासाहेबांनी संदेश दिलेला आहे का हा भारत देश एक दिवस बुद्धमय होणार आणि तीच वाटचाल ह्या देशामध्ये सुरू आहे असं मला वाटते. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले दलित समाजामध्ये सुधारणा अजून झालेली नाही आहे अशी ओरड होत आहे, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, सुधारणा म्हणण्यापेक्षा दलित चळवळीमध्ये जे काही गटतट पडलेले आहे तो विचार आहे. सुधारणा फार झालेली आहे आमच्यामध्ये. म्हणजे बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला अंधारातून बाहेर काढलं आणि प्रकाश आम्हाला दिला, आज जवळजवळ 60-62 वर्षामध्ये आम्ही एवढं पुढे निघून गेलो बाबासाहेबांच्या विचाराने आणि ह्या प्रकाशाने. आमच्यासारखा बौद्ध समाज कोणी एवढा पुढे गेलेला नाही. परंतु जो राजकीय याच्यामध्ये आमचा प्रभाव पाहिजे होता, प्रभाव आहेच, परंतु बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे का शासनकर्ती जमात बना, सत्तेमध्ये या, तर याला थोडंसं आम्ही अपयशी ठरत आहोत फक्त ह्या गटतटमुळं. परंतु जेव्हा जेव्हा समाजावर किंवा बाबासाहेबांचा विचार येतो तेव्हा गट तट सगळं विसरून आम्ही एका दिलाने एका मनाने काम करतोय हे संपूर्ण भारताला माहिती आहे. आणि असाच आम्ही पुढं एक दिलाने एक मताने आणि एक मनाने आम्ही काम करणार आहोत. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या RPI पक्षाची शकले ही आता पडलेली असून त्यातीलच एका गटामध्ये तुम्ही आहात. तर भविष्यामध्ये एकत्र आणण्यासाठी तुम्ही काय योजना प्रयत्न आहेत तुमच्या सर? नाही, मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संकल्पमधला पक्ष आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, तो पक्ष सन्माननीय खासदार रामदासजी आठवले साहेब त्याचे नेतृत्व करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अध्यक्ष म्हणून मी स्वतः आहे. हे करत असताना हे मान्य करतो का समाजामध्ये गटतट पडलेले आहे, हे दुःखाची गोष्ट आहे. परंतु एकत्र येण्यासाठी सन्माननीय आठवले साहेबांनी बरेचदा प्रयत्न केलेले आहे. स्वतः त्यांनी बरेच भाषणामध्ये सांगितले, ओपन आव्हान दिलेलं आहे का मी माझा पक्ष चा राजीनामा देतो आणि एकत्र या, तुम्ही नेतृत्व करा, प्रकाश आंबेडकरला सांगितलं. आणि मी एक साधा कार्यकर्ता म्हणून राहतो, तरीसुद्धा साहेबांच्या हाकेला कोणी आवाज दिलेला नाही. आम्ही प्रयत्नशील आहोत एकत्र येण्यासाठी, परंतु इतर गटातल्या नेत्यांनीसुद्धा तसे प्रयत्न करायला पाहिजे. आणि मला असा विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आम्ही एकत्र येणार आहे आणि या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये आमची एकजूट कशी असणार हे आम्ही दाखवून देणार आहे. दलित समाजासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारने केलेल्या कामाबद्दल तुम्ही संतुष्ट आहात का? आत्ताचं हे सरकार जे आहे, आम्ही जरी महायुतीमध्ये असलो परंतु जे चुकीचे निर्णय घेतले जातील किंवा घेतले जाणार त्याबद्दल आठवले साहेब तर आमचे नेते आहेत, ते निर्णय घेतात. परंतु ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नात्याने मी सांगतो का चुकीच्या निर्णयाला माझा तरी विरोध असणार आहे. एक जिल्ह्याचा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी सांगतो. आणि शक्यता देवेंद्र फडणवीस सरकार हे चुकीचे निर्णय घेणार नाही
असं आम्हाला वाटतं. आरपीआय पक्षाला केंद्रात सत्तेमध्ये सहभागी करून घेतलेले नाहीये. ठाण्यातही सेनेने आरपीआयला निव्वळ आशेवरती फक्त ठेवलेले आहे. काय वाटतं सर तुम्हाला, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभा झालेली आहे आणि त्या विधानसभेमध्ये स्वतः आठवले साहेबांना शब्द दिलेला आहे BJPनी का आम्ही तुम्हाला केंद्रात मिनिस्टर करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये 10% वाटा देणार आहोत. परंतु आमचा एकही आमदार आलेला नाही. पण 10% वाटा सोडा, परंतु साहेबांना केंद्रात मंत्रिपद द्यायला पाहिजे, त्यांचा अमित शहाचा शब्द होता, देवेंद्र फडणवीसचा शब्द होता. आणि त्या पद्धतीने आम्ही भांडतो आहोत, आम्ही संघर्ष करत आहोत. आणि महाराष्ट्रामध्ये आणि दिल्लीमध्ये आम्हाला मिनिस्टर मिळेल असं आम्हाला असं वाटते. आणि ठाण्यामध्ये जे मला पदाचं जे आश्वासन दिलं होतं सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, आता जे पालकमंत्री आहे, परंतु जेव्हा मी नाराज झालो ते मला मिळालं नाही. त्यांच्यामध्ये आपसामधले बरेचसे प्रॉब्लेम होतं. त्यांनी मला सांगितलं समजावून, रामभाऊ तुम्ही समजदार आहात, काही गोष्टी समजून जा बरं का, मी शेवटी तुम्ही आणि आपण एकत्रच आहोत. आणि त्या पद्धतीने मला ते दिलं नाही म्हणून मी थोडं होतो नाराज, परंतु आता काही नाराज नाही आहे. आणि आम्ही युतीमध्ये आहोत आणि चांगलं काम करतो. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आम्ही एकत्रच आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आम्ही एकत्र राहणार आहोत. आरपीआय हा राज्यस्तरीय पक्ष असताना देखील ठाण्यामध्ये अवघा तुमच्या एवढा एकच नगरसेवक आहे, तर ही संख्या पुढे वाढण्यासाठी काय योजना असणार आहेत? हो, आता आम्ही जवळजवळ मी नगरसेवक झालो, पहिल्यांदा आठवलेकडे नगरसेवक झालो. परंतु मी ठाम निश्चय केला का येणाऱ्या 2017मध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीत कमीत कमी 10 नगरसेवक निवडून आल्याशिवाय राहणार नाही. तसं आमचं प्रत्येक वार्डात काम चालू आहे. म्हणजे घोडबंदर रोडला तर सांगतो, माझे संपूर्ण कार्यकर्ते जे आहे त्यांनी एवढे जोमाने कामात सुरुवात केली. कोपरीमध्ये चालू केले, वागळेमध्ये चालू केलं, मुंब्र्यामध्ये चालू आहे, दिवेला चालू आहे. पण घोडबंदरला स्वतःच्या खिशातले पैसे काढून, वर्गणी काढून माझे कार्यकर्ते तिथं विकास काम करत आहे आणि त्या ठिकाणी गटारे पायवाटा बांधत आहे. हे मी तर म्हणतो महाराष्ट्रामध्ये पहिली घटना असेल का स्वतःच्या खिशातून पैसे काढून माझे कार्यकर्ते काम करत आहे. ही फार मोठी गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये 2017मध्ये नक्कीच आमचे नगरसेवक जास्त येतील अशी मला आशा वाटते. सर, नगरसेवक झाल्यानंतर एखादे उल्लेखनीय कार्य तुमच्या लक्षात असलेले त्याचा अनुभव काय सांगाल सर? हां, उल्लेखनीय कार्य म्हणजे आता माझ्या वार्डामध्ये सांगतोय, माझ्या वार्डामध्ये जवळजवळ 30 वर्षापासून एकही विकासाचं काम झालं नव्हतं. पायवाटा नव्हत्या, गटार नव्हते, रोड नव्हते. बुधवारपासून माझ्या ऑफिसपासून तर बुधवारपर्यंत एवढं वाईट परिस्थिती होती. अशा कंडिशनमध्ये जेव्हा मी नगरसेवक झालो आणि महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर सुद्धा वाईट परिस्थिती होती आणि अशा कंडिशनमध्ये मी विकास कामाला एवढं मोठी चालना दिली. आज अंबिकानगरमध्ये, अंबिकानगर हा जो वार्ड माझा आहे 130 नगरसेवकापैकी असा वार्ड आहे का एकदम त्या ठिकाणी माझे भगिनी, माझे बंधू कचरा वेचून तिथं जीवन जगतात. अशा कंडिशनमध्ये त्या ठिकाणी आज तुम्ही जाऊन बघा, कचरा नसणार त्या ठिकाणी, स्वच्छता असणार, पाण्याचा जवळजवळ मी 100% प्रॉब्लेम सॉल्व केला. आणि आता त्या ठिकाणी 4 चौकांचं आम्ही सुशोभीकरण करतोय. आणि आत्ता जस्ट मी बुधवारचं काम चालू केलं. म्हणजे ज्या आमच्या समाजाला बुधवारची गरज होती, 39 वर्षापासून तो प्रश्न प्रलंबित होता, परंतु आज मी तो गौतम बुद्धाच्या आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने मी तो सुरू केलेला आहे आणि तिथली जनता फार खुश आहे. आणि असंच मी नक्कीच त्या ठिकाणी विकासाचे काम करणार आणि एक विधेयक चांगले काम करणार. सध्या ठाणे महापालिकेमध्ये सुरू असलेलं कुरघोडीचं राजकारण याबाबत काय सांगाल? नाही, ठाणे महानगरपालिकेमध्ये जे काय चाललं आहे ते खरोखरच निंदनीय बाब आहे. परंतु जेव्हा सत्ताधारी महापौर कामकाज चालवतो महासभेचं आणि त्या सत्ताधारीला विरोधक नेहमी डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतो, गोंधळ करतायत, त्या ठिकाणी आज आपण सुद्धा बघतायत, आपण त्या ठिकाणी असतायत पत्रकार म्हणून, वाईट परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहामध्ये
असा निंदनीय प्रकार घडतोय दरवेळेस, हा खरोखरच हा संविधानाला हा निंदनीय प्रकार मी सांगतोय. संविधानाला एक धक्कादायक प्रकार आहे असं मला वाटते आणि म्हणून हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे. मी विरोधकांना विनंती करतो का असं ह्याच्यानंतर सुद्धा असं काही तुम्ही करू नका, जेणेकरून संविधानाच्या विरोधात तुम्ही काम करत असाल जनतेला लक्षात येईल. तमाम भीमसैनिकांना तुमच्यासारखा एक लढवया नेता हा विधिमंडळामध्ये पाहायचा आहे, तर त्यासाठी पुढचे तुमचे प्रयत्न? हो, आता संपूर्ण जिल्ह्यामध्ये आमचं काम चालू आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु ठाणे शहर जिल्ह्यामधून मला मागच्या वेळेस तिकीट भेटलं होतं, परंतु मी पोहोचू शकलो नाही त्या ठिकाणी आणि समोरचा आमदार 500 का 700 मतांनी निवडून आला. मी जर त्या ठिकाणी सुद्धा आमदार म्हणून तुमच्यासमोर मी दिसलो असतो आणि या संपूर्ण महाराष्ट्राला त्याचा आनंद झाला असता. परंतु येणाऱ्या काळामध्ये मी गौतमबुद्धाच्या आशीर्वादाने, बाबासाहेबांच्या आशीर्वादाने सांगतो का येणारा 2019 हा आमचा असणार विधिमंडळामध्ये, हे एवढं मी सांगू इच्छितो. सर, एक शेवटचा प्रश्न. राजकारणात समाजकारण करत असताना सर तुम्हाला घरच्यांना वेळ द्यायला भेटतो का मुळात? नाही, हो खरं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही बाबासाहेबांची चळवळ चालू केली, म्हणजे आम्ही चळवळ चालू केली म्हणजे जेव्हा जन्म घेतो तेव्हा आमच्या रक्तात बाबासाहेब निर्माण होतो. आणि हे करत असताना, चळवळ करत असताना राजकारण येतोय, समाजकारण येतोय आणि अशा कंडिशनमध्ये खरोखरच घरामध्ये मुलाबाळांना वेळ देता येत नाही. परंतु माझी पत्नी, मी ही सर्व्हिसला पण आहे, माझी पत्नी माझ्या दोन्ही मुलांना सांभाळून, घरांना सांभाळून, सर्व कुटुंबाला सांभाळून मला प्रोत्साहन देते आणि त्या प्रोत्साहनामधून मी आज इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि माझ्या मुलींनासुद्धा आता सवय झालेली आहे. माझी दोन्ही मुली सांगते का पप्पा आपण चांगलं विधायक काम करत आहात बरं का, आम्ही तुमच्यासोबत आहे बरं का. त्यामुळं मला फार मोठा माझ्या कुटुंबाचा आधार आणि अभिमान वाटतो आणि त्यांच्यामुळंच आज मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. धन्यवाद सर या तुमच्या विशेष मुलाखतीबद्दल. कॅमेरामॅन वसंत चव्हाणसह मी प्रणय भोईर, महाराष्ट्र माझा, ठाणे.